रिअल ते रिअल आहे. आपले केस कसेही असले तरी एका पॉइंटला वाटतं की हे अगदी नॉर्मल आहे, पण आपणही काही छोट्या छोट्या चुका करत असतो. जसं की कधीही क्लासी दिसतात, पण आता स्पेशली याचं जास्त महत्त्व आहे. एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आत्ता ना फक्त 10:15 वाजलेत. माझा स्वयंपाक झालाय, पूजा झाली आहे आणि माझं सगळं आवरून पण झालंय. आणि आत्ता मला काय वाटतंय की गाडी जर घरी असती तर मी बाहेर गेले असते. पण दुसरं हे पण आहे की जर गाडी घरी असते म्हणजे अश्विन घरी असते, आणि अश्विन घरी असले असते तर माझं 10:15 वाजेपर्यंत एवढं सगळं झालंच नसतं. त्यामुळे दुसरं ऑप्शन नाहीच आहे माझ्यासाठी. तर ही 2 कामं जरी झाली असली, मेन कामं जी असतात भांडी, कपडे, स्वयंपाक, पूजा, या व्यतिरिक्त ही बरीचशी कामं आहेत ती तशीच पडलेली आहेत. कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत या बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये, किचनचा प्लॅटफॉर्म अस्ताव्यस्त आहे. तर म्हटलं चला इथूनच व्हिडिओची सुरुवात करते आणि जे काय मी पुढे करेल ते सगळं तुमच्याशी शेअर करतेच. पण त्याआधी ना छान आता वेळ होता म्हणून मी एक ड्रेसिंगमधलं सामान असंच बघत होते, तर मला अचानक हे एक्सटेन्शन दिसलं आणि लावून बघितलं. खरं तर मी हे लावलेलंच नाही, असं बाहेर जाऊन मी हे लावलं असं कधीच केलं नाही. कारण ना शेवटी नकली ते नकलीच असतं. म्हणजे रिअल ते रिअल आहे. आपले केस कसेही असले तरी एका पॉईंटला वाटतं की छान असे लॉंग हेअर, वेव्ही हेअर असायला पाहिजे होते. खूप छान दिसतात केस, तर आपला काय म्हणतात लुक खूप जास्त वाढवतात. आपल्या केसांमुळे आपला लुक खूप छान दिसतो. पण काय करणार, आता ऑप्शन नाही आहे काही. जे आहे त्यातच छान दिसायचं आहे. हे फक्त टेम्पररी थोडीशी शायनिंग मारली, असे केस केले छान. म्हटलं चला आपणही करावं. तर हे ना 5 मिनिटापुरतीच छान वाटतं, कारण हे जे आहे ना नंतर रिअल नाही आहे त्यामुळे जड वाटायला लागतं. आपली रिअल केस कितीही लॉंग असले तरी आपल्याला ते जड होत नाही. पण एक्सटेन्शन ना, आणि स्पेशली हे जे क्लचर आहे ना थोडंसं हेवी आहे, म्हणजे थोड्याशा केसांवरही बसतं हे. म्हणजे हे बघा इथे आता काहीच नाही आहे, तर इतक्या केसांवर सुद्धा बसतं ते, कारण त्याचं क्लचर थोडंसं हेवी आहे. तर छान वाटतं, कधीतरी म्हटलं लावावं. पण मी ना जर मला चांगल्या क्वालिटीचं मिळालं ना तर ते आतमध्ये असतं ना, केसांच्या आतमधून क्लिप लावून एक्सटेन्शन लावतात. लॉंग हेअर असतात आणि मोकळे केस असतात. तसं जर मिळालं तर मी नक्कीच घेईल. काय करणार, ऑप्शन नसतं. म्हणजे आता लांब केस हवे असतील किंवा तसे केस हवे असतील ना, तर एक्सटेन्शन शिवाय काही ऑप्शन नाही आहे आता. तर कसं वाटत होतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता थोडीशी आवराआवर करते आणि एक प्रश्न तुम्ही मला विचारत होता त्याचं उत्तर पण देते, ते प्रॉडक्ट दाखवून. आता कामांच्या आधी पेट पूजा होणं गरजेचं आहे. थोडं का असेना पण मला लागतं. 11 वाजले की माझ्या डोक्यात चालू राहतं की मी काहीच नाही खाल्लं आहे आणि त्याने माझं हेडेक होणार आहे. पण मी बरेचदा हे ऑब्झर्वही केलं आहे की असं होतं. बऱ्याच जणांचे वेगवेगळे सिम्पटम्स असतात. एक तर मी खूपच असा वियर्ड हे ऐकला होता की त्यांनी मायग्रेन हे होतं. तो म्हणजे लिफ्टमध्ये लिफ्ट असते ना, कधी छोटी लिफ्ट असते, मोठी लिफ्टमध्ये, पण कुठल्याही लिफ्टमध्ये गेल्यानंतर 2 फ्लोअर जरी चढले ना तरी तो मायग्रेन ट्रिगर होतो. बरं झालं असं काही नाही आहे. तर आता कामांची सुरुवात करायची. आणि नाश्ता ना मी अश्विनसाठी केला होता, पण हाफ फ्राय केलं होतं, त्यामुळे मी ते खाल्लं नाही. हे 2 लाडू खाल्ले की थोडंसं पोटही भरल्यासारखं राहतं आणि आणखी भूक लागली की फ्रूट्स आहे ते मग खाऊन घेईल. पण नाश्ता करणं गरजेचं आहे. हा एक्सपिरियन्स ना बऱ्याच गृहिणींना आला असेल, जो पुढे मी सांगणार आहे. काल अचानक मैत्रिणीचा कॉल आला आणि विचारायला लागली की तू एडिट कसं करतेस, व्हॉइस ओव्हर कसा देतेस आणि महिन्याला किती कमावतेस. आता या सगळ्या मागचा उद्देश काय होता, तर तिलाही पैसे कमवायचे होते. आता फक्त हेच माध्यम नाही आहे, बऱ्याचशे ऑप्शन्स आहेत. पण मी हे करते म्हणून तिने मला सहज विचारलं. आणि असं अचानक ना एखाद्या स्त्रीला वाटतं, कारण याला रिस्पॉन्सिबल आपल्या घरातलीच लोक असतात. जेव्हा आपल्यावर प्रश्न उचलले जातात किंवा तू काहीच कमवत नाहीस, दिवसभर तू काय करतेस, तुला काय काम आहे, असं जेव्हा खूपदा ऐकतो ना, तेव्हा आपल्या मनात हे सगळे प्रश्न येतात की मी पण कमावलं असतं तर चांगलं झालं असतं, मलाही आता कमवायचं आहे. बिझी राहण्यापेक्षा ना आपल्याला आता पैसा आधी पाहिजे असतो आणि मग त्यासाठी आपले हातपाय मारणं चालू असतात. तसं तर मी नेहमीच सांगत असते की काही ना काही करत जा, ही वेळच येऊ देऊ नका. कारण घरातली स्त्री कितीही काम करत असली ना तर तिच्या कामाला काही महत्त्व नाही आहे.
ती दिवसभर काम करणारी स्त्री आणि एक ऑफिसला जाणारी स्त्री जी घरचं काहीच काम करत नाही, त्या दोघींमध्येही कंपॅरिझन करायचं म्हटलं ना तर जी जॉबला जाणारी स्त्री आहे ना तिच्याकडेच चांगल्या नजरेने बघितलं जातं. आता जॉब करूनही घरचं सगळं सांभाळणाऱ्या स्त्रिया सुद्धा आहे, त्यांचे तर नेक्स्ट लेवल म्हणजे सॅल्यूट आहे त्यांना. त्यांचं कंपॅरिझन कुणाशी होऊ शकत नाही. पण तरीही आपापल्या परीने ना, गृहिणी असो किंवा मग वर्किंग वुमन असो, सगळ्याजणी आपापल्या परीने आपले प्रयत्न करत असतात. तर मागच्या काही दिवसात ना मला अगदी 3-4 जणींनी प्रश्न विचारले, पण दोघींनी जरी विचारले तरी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. तर तुझं हिवाळ्याचं स्किन केअर आमच्याशी शेअर कर, किंवा हिवाळ्यात तू कोणते प्रॉडक्ट वापरते ते एकदा शेअर कर. अंगाला खाज येते, स्किन ड्राय होते, त्यासाठी काय करायचं? तर बघा, आता हिवाळा आहे म्हटल्यानंतर स्किन ड्राय होणं, रॅश येणं किंवा पांढुरकी पडणं हे अगदी नॉर्मल आहे. पण आपणही काही छोट्या छोट्या चुका करत असतो. जसं की आता हिवाळा आहे म्हटला की थंडी जास्त असते आणि बरेच जणांना अगदी कडक पाण्याने आंघोळ करतात, आणि जास्त गरम पाणी यूज केलं की मग काय होतं, आपल्या स्किनमध्ये जे ऑलरेडी नॅचरल ऑइल असतं ते पण निघून जातं. त्यामुळे पण स्किन ड्राय होते आणि पांढुरकी पडते, आणि त्यानंतर मग खाज सुटणं ही साहजिक आहे. तर आपण गरम पाण्याऐवजी ना कोमट पाणी वापरलं पाहिजे. थोडे दिवस आपल्याला वाटतं की कसं करायचं, पण त्याची सवय होऊन जाते. त्यानंतर दुसरी चूक करतो आपण, साबण वापरतो. आता साबणामध्ये ना थोडे हार्श केमिकल असतात, त्यामुळे पण स्किन ड्राय होते. तर गरम पाणी न वापरता, साबण न वापरता आपण कोमट पाणी आणि शॉवर जेल किंवा बॉडी वॉश येतात. आता माझ्याकडे 2 प्रकारचे आहेत. हा तर ऑलमोस्ट संपायला आलेला आहे, संपलाच आहे. तर हा आहे पाम ऑलिव्हचा आणि हा आहे निवियाचा. पण बरेचसे वेगवेगळे मार्केटमध्ये मिळतात. तुम्हाला जो सूट होतो किंवा तुम्हाला जो तुमच्या बजेटमध्ये आहे तो तुम्ही घेऊ शकता. मी हे 2 वापरलेले आहेत, आणि निवियाचं शॉवर जेल वापरल्यानंतर सेम मी निवियाचं हे मॉइश्चरायझरसुद्धा लावते, जे मला सूट होतं आणि माझ्या बजेटमधलं आहे. खूप असे महागडे प्रॉडक्ट मी पण वापरत नाही. हे पण काहीतरी 200च्या आतमधलेच आहेत, आणि हे पण 250-300 रुपयापर्यंत असेल. तर या गोष्टी जेव्हा रेग्युलर आपण वापरतो, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे किंवा रात्रीच्या वेळी झोपताना मॉइश्चरायझर लावणे, तर त्यामुळे एवढी स्किन ड्राय होत नाही. म्हणजे हिवाळा कसा निघून गेला ना माहिती पडत नाही. मला फक्त प्रॉब्लेम होतो तो टाचांचा. तरी मी घरात चप्पल वापरते, पण तो असतो एकाचा प्रॉब्लेम. त्यासाठी मी एक क्रीम यूज करते, त्याने तरी कमी आहे. अदरवाईज हा प्रॉब्लेम मला आहे. एक फुबॅटिक नावाचं क्रीम आहे, ते मी यूज करत असते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं ना तर तेवढी स्किन ड्राय होत नाही आणि नॉर्मल जातो हिवाळा. तर तुम्हीही वापरलं नसेल तर एकदा हे निविया किंवा पाम ऑइल पण चांगला आहे. पाम ऑइलमध्ये बरेच वेगवेगळे फ्लेवरसुद्धा आहे. तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये गेला ना, इवन डीमार्ट, रिलायन्स, तिकडे पण ते आरामात मिळून जातील. तर हे वापरायला सुरुवात करा, याचा चांगला रिझल्ट आहे. आणि सगळ्यात आधी तर ती गरम पाण्याने आंघोळ करणं बंद करा. नॉर्मली कधी हिवाळ्याचंच नाही तर ऑल सीझन कोमट पाण्यानेच आंघोळ केली पाहिजे. ते आपल्या शरीरासाठी, आपल्या स्किनसाठी चांगलं असतं नेहमी. दिवस संपेल पण आपली कामं काही संपणार नाही. आणि अचानक जेव्हा वाटतं ना की मला पैसे कमवायचे आहे, तर ॲक्च्युली ते अचानक वाटलेलं नसतं. त्यामागे कितीतरी कारणं असतात, कितीतरी वर्ष गेलेली असतात, आणि तेव्हा कुठे मग आपण विचार करतो. ते का, तर आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे दिवसभर काय काम असतं तुला, तू जॉब तर करत नाही, मग काय करत असते. आणि खरंच हा प्रश्न ऐकताना ना कधी कधी इतका राग येतो, कधी शब्द संपून जातात, कारण आपली काही बोलायची, उत्तर द्यायची इच्छाच नसते. पण खरंच फक्त स्वयंपाक झाला, भांडी घासली, कपडे धुतले, झाडू पुसणं केलं, एवढंच काम असतं का? एवढ्यावर घर चालतं का खरंच? पण कोण सांगणार ना, घरातल्या लोकांना ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी फक्त एवढीच कामं दिसतात, पण किती लहान सहान कामं असतात हे घरी राहिल्यावर कळतं, किंवा ते केल्याशिवाय काही कळत नाही. म्हणजे मुलांनी केलेला पसारा, डायनिंग टेबलवर राहिलेल्या प्लेट्स, 2 दिवस तसाच पडलेला चहाचा कप, हे सगळं आपोआप उचललं जात नाही, तर ते कोणीतरी करत असतं. कपड्यांच्या घड्या, बेडशीट नीट करणे, कोपरे पुसणे, सामान जागेवर ठेवणे, उद्यासाठी तयारी, आजचं प्लॅनिंग, हे सगळं लहान वाटतं, पण खरं तर हे खूप मोठं असतं. मोठं घर म्हणजे जास्त काम, आणि जास्त सामान असेल तर जास्त जबाबदारी. आणि तरीही ना आपल्याला कधी ना कधी हे ऐकायला मिळतंच की दिवसभर काय काम असतं तुला. त्यावेळी असं वाटतं की मदत नाही केली तरी चालेल, पण थोडं तरी समजून घेतलं पाहिजे. आणि यामागे ना आपलीच लोकं असतात. आपल्या माणसांना सगळं आयतं मिळतं, वेळेवर मिळतं, तर त्याची किंमत नसते, आणि म्हणून हे सगळे प्रश्न विचारले जातात. म्हणजे सांगायचं फक्त एवढंच आहे की घर व्यवस्थित चालतंय, सगळं वेळेवर मिळतंय, सगळं नीट चालतंय, यामागे ना कोणीतरी उभं राहतंय, ते सांभाळतंय, आणि तेच तिचं काम आहे
हेच घरातले लोक समजून घेत नाही आणि शेवटी कुठे मग मनात असा प्रश्न येतो की मलाही पैसे कमवायचे आहे. आता फक्त मला पैसे कमवायचे आहे या मागची स्टोरी ना बऱ्याच जणांची ही काही असते. म्हणजे खरंच पैशाची गरज आहे किंवा बिझी राहायचं आहे म्हणून नाही, तर ही टोमणे आणि हे सगळं ऐकायचं नाही आहे म्हणून. याचा एक्सपिरियन्स किंवा ही सिच्युएशन ना बऱ्याच स्त्रियांवर येते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. थांब जात नाही आहे मी तर. अशी मी हळदी कुंकासाठी तयार झाली आणि काल मला जे ड्रेसेस रिसीव्ह झालेत ना त्यातलाच हा ड्रेस एकदम मस्त आहे. हे जे फ्रंट वर्क आहे ना खूप हेवी वाटतं आणि त्यातल्या त्यात ओढणीवर पण असं वर्क आहे आणि हे जेव्हा असं पूर्ण कॉम्बिनेशन होतं ना तेव्हा खरंच मस्त वाटतं. ब्लॅक कलर, व्हाईट कलर कधीही क्लासी दिसतात, पण आत्ता स्पेशली याचं जास्त महत्त्व आहे. बऱ्याच जणी ब्लॅक कलरच्या साड्या नेसून येतात, पण म्हटलं की साडी जरी नसली तरी आपल्याकडे ड्रेस आहे, तर मस्त असा मी ड्रेस विअर केला आणि कॉटन मटेरियल आहे त्यामुळे एकदम कम्फर्टेबल आहे. फक्त एवढंच की हा मला फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट झाला आहे. आता कॉटन आहे तर तो धुतल्यानंतर आणखी भरला तर जरा जास्त टाईट होऊन जाईल, स्पेशली इथे पोटामध्ये. बाकी व्यवस्थित आहे. मला सगळ्यात जास्त ना हे फ्रंट वर्क जे आहे ना, हा जो डिझाईन आहे, हा जो पॅच आहे त्याच्यामुळे पूर्ण ड्रेसचा लुक एकदम बदलला आणि ओढणी पण तशीच आहे त्याची एकदम मस्त. कसा वाटतोय सांगा. तर चला आता मला जायचं आहे हळदी कुंकाला. 2 ठिकाणी जायचं आहे, तर थोडासा उशीर लागेल. अश्विन पण अजूनपर्यंत आले नाही सकाळचे, नाहीतर एवढा वेळ येऊन जातात. रियांश एकटाच आहे आणि तो पण अभ्यास करतोय, पण मी जाऊन येते पटकन. चला. हळदी कुंकू तर फक्त 1 किंवा 2 घरी असतं, पण त्याच्यासाठी जो तासभर लागतो ना, म्हणजे गप्पा गोष्टी, थोडंसं गॉसिप, फोटोज, रील तर नाही काढत. रील जेव्हा मी म्हणते मी इंटरेस्टेड असते तेव्हाच रील्स निघतात मोस्टली, असं होतं. नाहीतर मग किटीच्या ग्रुपमध्ये आहेत त्या इंटरेस्टेड लेडीज. बाकी ना या ड्रेसबद्दल मला खूप सारे कॉम्प्लिमेंट मिळाले की एकदम मस्त दिसतोय, त्याचं वर्क मस्त आहे आणि मेन म्हणजे कॉटन मटेरियल आहे आणि खूप सुंदर दिसतोय. म्हणजे आपण घातल्यापेक्षा ना समोरच्या बघणाऱ्याला ते जरा जास्त समजतं. तर आय होप तुम्हालाही पूर्ण ड्रेस दिसत असेल आणि टॅग तर मी केलेला आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मोस्टली काय होतं आपलं की आपण ना ब्लॅक कलर सहसा घेत नाही. म्हणजे आपण ड्रेसच तेव्हा विअर करतो जेव्हा कुठे पूजा असेल किंवा काहीतरी असेल, सण असेल एखादा, त्यावेळी. मग त्यावेळी ब्लॅक ड्रेस काही विअर करता येत नाही, म्हणून आपल्या कलेक्शनमध्ये ना ब्लॅक ड्रेस नसते. पण खरंच ब्लॅक ड्रेस क्लासी वाटतो. आपण बाहेर जातो एखाद्या फंक्शनमध्ये, बड्डे पार्टीमध्ये, ज्यांना ड्रेस विअर करायची सवय असते. आता मी तरी बड्डे पार्टीमध्ये 1 पीस घालून जाते, त्यामुळे माझे ड्रेस पण तेव्हा यूज होत नाहीत जास्त. पण सगळ्यांनी म्हटलं की खूप छान आहे ड्रेसेस. किंमत पण विचारली. मी म्हटलं की याची लिंक मी सगळ्यांना फॉरवर्ड करते, आपण सगळेजणी पुढच्या वर्षी एकसारखे ड्रेस घालूया. तर असं या ड्रेसचं कौतुक जे मी तुमच्यापर्यंत पण पोहोचवलं आणि 1 तासभर लागला. 2च ठिकाणी हळदी कुंकू होतं. आता अश्विनचं असं झालं की त्यांना जेवायचं नाही आहे, फटाक्यांचा आवाज येतोय, तर माझ्यासाठी आणि रियांशसाठी असंच काहीतरी काम चलाऊ बनवते आता. म्हणजे खूप असा स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे. तर 8 वाजले, जेवता जेवता सगळं आवरता 9 होऊन जातील. तर त्यानंतर वॉकला पण जायचं आहे. तर चला म्हणून मी आत्ता व्हिडिओ इथेच एंड करते. खरं तर खूप काही होतं डोक्यात करायचं. मला तिळाची वडी बनवायची आहे, जी पहिले बनवली होती ती पूर्ण संपली. म्हणजे रोज 1-2 खाण्यात येतात आणि तिघही मग आम्ही त्याच्यावरच, म्हणजे गोडाचं म्हटलं की आता सध्या तेच चालू आहे. तर झालंच तर मी आता तिळाची वडी पण बनवून घेते आणि त्यानंतर मग वॉकला जाईल. सो चला व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आपण उद्या भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.